सगळे ठिकाणी काही काही गवस ते मारासाठी मला अरे हॅलो गाईज, स्वागत आहे आपल्या फर्स्ट ब्लॉगमध्ये. भेटू आता आपण डायरेक्ट खारबावला. भाऊ घ्यायला आलाय, रस्ता विसरलाय भाऊ, रस्ताच विसरले. आता भेटले म्हणा, चिखलाशी टाकलेली गाडी. तर हॅलो गाईज, आपण पोचलेलो आहोत समीर म्हात्रेच्या घरी. तो गेले दरवाजा खुलायला मागच्या. आई वेगळी सिस्टीम आई, दरवाजाची सिस्टीम मागच्या ठेवली. टेंटेडन युवाला समीर म्हात्रे. चला तर गाईज, फायनली यश आयला आमच्या इथं. आता आम्ही आंघोळ वगैरे करून निघू. एकविरा डायरेक्ट एकविरा, हे डायरेक्ट एकविरानी मांडणला. तर गाईज चला निघतो आता आम्ही. चला तर गाईज, निघतो आम्ही आता नाक्यावर. चाललो होतच नाक्यावर आमचे खारबावला. तर गाईज समीर आणि पोचली विघ्नेश चौधरीच्या घरी. पाहू शकता तुम्ही. भाई रेडी होले, भाई फुल रेडी आहे. बुट्टा बिट्टा घालून कुठे चालले? नुसतं एकविरेला का अजून कुठे? तर गाईज तुम्ही पाहू शकता. यो कोण आहे नवीन गाडी? मित्र. अरे बाबू शेड. तर गाईज आपण पोचलो आता सीएनजी पंप. कुठं जायचं आहे भाई आपल्याला? मांढरदेवी, काळूबाई. रास कॅश आहे भाई बाबू. 500 दे ना. आता आपण भेटू सकाळी 6 वाजता डायरेक्ट 6 वाजता नाही, काय ना काय भेटू आपण. रातचे गाडी दिसत नाही, सगळी काली माकरा दिसतात. बेस्ट आपला बाबू. हॅलो गाईस, तर आता आम्ही जिओ पेट्रोल पंप मानकोली इथं पोचले आहोत. आता आम्ही CNG भरीत लावले. हो हो हो, जो आहे विघ्नेश, हा आमचा बाबू आणि आमचा मोठा बाबू. अरे भाई गॉगल वर्ष म्हणता. अरे बाबू बाबू सोडत आहे यो. आणि इथं पेट्रोल पंपावर त्यांच्याच भांडणं चालू आहे. काहीच रात्रीचे वाजलेले आहेत 3. हे बघा, चहा पिवायचं काम चालू आहे बाईचा. भाऊ लागले चहा पिवायला. हॅलो गाईज, पोचलो आपण एकदाचा मांढर देवीला. पाहू शकता तुम्ही सकाळचं वातावरण. बेस्ट थंडी आहे सकाळ सकाळी. आलेलं आहे मिलिंद रायकर, पायगावचा मिलिंद रायकर. चला आता आपण पायरी चढू. अवरी बेकार थंडी आहे ना, थंडीचे बाई वाफा, थकवा बिलकुल नाही. हे पुरं थंडीचा. लेट्स गो टू कम फास्ट. भाऊची इंग्लिश बघा. भाऊ बोल वापस. लेट्स गो टू काय कम फास्ट. तिकडे आतमध्ये घुसला दिसते का तो? वरती चढायला लागली मुकुटावर. काय आहे? उंदीर. अजून राज टाइम आहे मंदिर खोलायला. एवढ्या लवकर पोचले. आम्ही आमचा पहिला नंबर लावून ठेवले. पहिला नंबर लावले बाई. नाही तर खोलल तेव्हा खोलल. होते. 3 मंदिर आहेत. काय ते मजल कसं काही तुझा लुक बघत आहे ना आम्हाला. होय, मंदिर खुललेलं आहे. चला पटापट दर्शन घेऊन घे. मंदिर खुलून पहिला दर्शन बाई आमचं. सगळ्यांना 8 नंबर लागला.
मोबाईल बंद करायला सांगतात. मोबाईल बंद करायला सांगलं पाहिजे. संपलं बघ बाई, अंगण आलेले हा सीन बघू शकता तुम्ही. दर्शन मोबाईल नाही यूज करून देत. शूटिंग चालू आहे. काही सीन घालवते. मिलिंद रायकरची शूटिंग चालू आहे. पाहू शकता तुम्ही मिलिंद रायकरची शूटिंग कशी चालू आहे. फोटोग्राफर विघ्नेश चौधरी, आशापुरा. आणि त्याचे हे कोण आहे? तर गाईज आमचं दर्शन झालेलं आहे मांढरा देवीची इकडं. आता आम्ही चाललो. उमेश पप्पा आणि भाऊ उमेश पप्पा भेटलेले आहेत आपले तुम्हाला. तो माझा एकदम बेस्ट फ्रेंड आहे. त्यांनी सांगितलं तू ये असं. कोण आलेत ते? उमेश पप्पा. हे बघ ना. तर गाईज पाहू शकता तुम्ही आम्ही घेतलेले रूम. भाऊला रूम रूम घेतलेला आहे आम्ही. व्ह्यू बघायला भेटतात इकडे बघू शकता तुम्ही. तुम्हाला इकडचा व्ह्यू हे बघा. व्ह्यू बघा कसं आहे. हा व्ह्यू इकडूनचा. आणि आम्ही मांढरा देवीला घेतलेला आहे रूम. आज इकडे वस्ती करू. उद्या केचुरी. हा बघा आपला रूम. भाऊ रूम घेतील तेव्हा घेतील. पहिल्या नंबरला गेले आहेत. आई मला दरवाजा तोरातच आहे. गाईज वाजले 1 वाजले आहेत. सगळी पब्लिक झोपलेली आहे पाहू शकता तुम्ही. सगळं झोपलेलं आहे. अजून एकाची बी आंघोळ झालेली नाही. सगळं तसंच झोपलं. आल्या दात बसून नाश्ता केले. नारायण पंढरपूर आहे. फुल मस्त आहे. 2:30 वाजलेले आहेत. आत्ता आंघोळ केले बाई. सगळं गाडी आत्ता उठले. जेवण बनवायचं पण काम चालू आहे मिलिंद शेखचं. काय बनवत आहे मिलिंद? आता दाल बनवत आहे. डाळ बनवायचं काम चालू आहे. अरे बाई वातावरण काय आहे? असं वाटतं का सकाळचे 6 वाजलेले आहेत. वातावरण खूप मस्त आहे. खूप मस्त आहे. खूप मस्त आहे. खूप मस्त आहे. 4:30 वाजले तरी अजून आपलं दुपारचं जेवण झालेलं नाही आहे. जेवण अजून बनवत घातले. आणि आणलेला आहे नाश्ता. विघ्नेश बाई घेऊन आलेला आहे नाश्ता करायसाठी. काय आणलं विघ्नेश? वडापाव, चहा आणि भजी. हां चल समीर घे इंट्रोडक्शन घे. आपल्याला आता बाबूला प्रश्न विचारायचे. मांढर बाईला बाबू मांढर जी बाईला बाई का? माझ्या काळू बाईला. काय बोलते मग? काय बोलते? काहीच नाही बोलत. काहीच नाही कायचा. बाजूला बोलते बसवते बहिणीला. हा मग कितवीला आहे तू? 6वीला. 6वीला आहे. आणि आतापासून पाहू शकता तुम्ही गाईज. हा बाबू आहे आपला 6वीला. आम्ही रीत बाई 6वी आहे नव्हतो आपला ना. 6वीला. आणि बाई तेव्हा आम्हाला तर माहिती होणार. मी आता आलो रील्स बनवायसाठी. भाऊ रील्स बनवून घातले. समीर डायलॉग बोल. समीर बोल डायलॉग. समीर डायलॉग बोल. कुण आम्हाला चॅलेंज करून मोठ आज 586 किंग सारे गायब झाले कुठे. बाई जबरदस्ती पावटी पाडायला लावता नाही. पावतेल तर गाईज वापस एकदा आम्ही आलेलो. कालपासच्या भाऊ एकच टी शर्ट काही नाही चालतं. भाऊला आम्ही आता उठवले झोपणच्या. कारण की गाडी चालवायची आहे 3 वाजता. आता डबल रात्री मगून सकाळी आलो तर 6ला. वापस एकदा आलेलो. जाऊ दे वापस आता. एकदा येते आपलंच आहे. माकड. कुठं माकड दिसतात? कुठं माकड? ते काय आहे? अरे हो हे 2 हे 2 नाही 3. हो बाई माकडा बघा. 1 2 3 5 पांडवांचं माकड आलेलं आहे तिथे. कोण कोण आहे सांगू का? विघ्नेश आहे, बाबू आहे, मिलिंद आहे, यो आहे,
यश आहे ना मी आहे. साधन झालो आता एक बाबू येवाच आहे काही फोटो शूटिंग चालू आहे. बाबू मागितला हे चला नाचा. सोडून दिलं तुला भाऊ हे पकड समीर, मोबाईल पकड समीर. माझा घे. गद्दार मला तर काहीच आपली पब्लिक थांबलेली आहे चहा प्यायसाठी. भाऊ सांगते एकदा अंकल रात्रीचं वाजलेले आहे 3:30. आपण कालूबाईच्या मंदिरात निघालो. आता आपण चाललोय जेजुरीला. तर भेटू आता डायरेक्ट सकाळी जेजुरीला. तर काहीच आपण पोचलेलो आहोत आता जेजुरीला. जेजुरीच्या पायरीवर आहेत आपण पायथ्याशी. दाखवू तुला पुढचं सीन. काहीच पोचलो आपण. हा बघा गणपती मंदिर दगडूशेठ. या साईडला आम्ही गाडी लावली. काही लेट्स गो. पायऱ्या करतो जायच या पब्लिक आमची पब्लिक गेली आम्हाला सोडून. या वर्षी झालं दोघंच फक्त मागे. पुढच्या वर्षी वाटते जोरीस येते. येऊ ना भाई बस का. पुढच्या वर्षी दोरीशी आहे ना. देवराया देवराया फाटून आला सानळ दुर्गाला घेऊन जाया बानुबया ऐटीत बांधला सामुंडा बळ्या मंडप भारी इंद्रधनुचा भुईला स्पर्श झाला देवगणांचा येटातून थटून बसली बघा ही वराया खंडेराया बानुबया 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 हा निघाली ही वराया खंडेराया. काहीच दर्शन आपलं झालेलं आहे. शकता वाईच आपली पब्लिक बघू शकता तुम्ही. एलकोट एलकोट सदा आनंदाचा. या वर्षी देवा खंडोबा टाकून आलेलं पण ना याच्यासाठी टाकून आलत पण आता त्याच्यासाठी थांबत नाही काही. नाच बाबू. तर राग आले सगळे ठिकाणी काही काही गवस ते मारासाठी मला. आपला विघ्नेश कुठेकरी गेले त्याच्याबद्दल काय बोलते? 25-30 पर्यंत अय विघ्नेश गेले त्याच्याबद्दल काय बोलते तू? पोरांना बी राग येते. तुम्हाला वाटत असेल पोरीनंच राग येते, पोरांना बी राग येते. घरच्याने घेत असेल राग. पोरीच्या पेक्षा वरचा राग आहे त्याला. तेच पोरीच्या वरचा राग आलेला बंदा बघू शकता. कमरेला हात देऊन हा. अय चप्पल नाही का घालं? चप्पल माझी चप्पल गाईच दर्शन आपलं झालेलं आहे. आता आपण जाऊ जेजुरीचे डायरेक्ट. आहे मला वाटलं आपला बापू आहे.
तर गाईज पाहू शकता तुम्ही समीर मात्रेनी फुल शॉपिंग केलेली आहे. काय घेतलं समीर? पेरेंची पेटी आणि अजून सांगत होतं 120 पण 80 रुपयाला घेतली. किंमत करायला मला नाही तर विकनेसला नाही. बघा कसे कमी करा. A1 जोडी आहे ही, या ट्रिपमधली A1 जोडी. आता चालू आहे आमची एकविरेला जायची प्लॅनिंग. चला तर आता आम्ही जेजुरीच्या निघता एकविरेला जावाला. आणि या बाबूनी ढोल आणलेला आहे कटकट करायला. घे मला पत्रा मावले घे मला पत्रा. आमची आता तयारी चालू आहे. तुझा पुंजारी कुठे कुठे गेला आणि आता आम्ही तर गाईज मारलेली आहे आता आम्ही पोचलेलो आहो मडी गावाला. मडी गावाला कानिपनाथ मंदिरात. पाहू शकता तुम्ही ही आमची गँग. नाथांचा हत्तीच्या नाथांचा. नावातून जन्म झालेला आहे. या जन्म माझा झालेला आहे. मध्ये मध्ये जन्म झालेला आहे. हा डिक्की मध्ये सेफ. आरामसे थोडी घेतलेली वाटते. थोडी मारलं नाही. फायनली गाईज पोचलो आपण मंदिरात. काम चालू आहे पण इकडे मंदिराचा. आणि समीर मात्रेने कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे नवीन. पाहू शकता तुम्ही. फुल काम चालू आहे. खर्च ढोकले बाई मंदिरावर. बेस खर्च ढोकले. आपला यो मित्र परवारतो चालतो. भले स्लो चालतो पण जोडीला राहतो. वाड्याला पेऱ्या बी मारत लावल्या. 7 एकच चांगला नवरा भेटाव. समीर सारखा नवरा पाहिजे त्यांना. काढावं लागेल. हां टी शर्ट काढावं लागेल. कुठं जायचं असतं? हा मग काढू ना. बॉडी बघायची आहे का बॉडी. ते दोरं बिरं करून बांधायचे लोक माणसं. हो बटरफ्लाय. बाई आतमध्ये दर्शन घ्यायसाठी वरचा कपडा बनेल पट्टा आणि हाफ चड्डी नाही पाहिजे. फुल पॅन्टच पाहिजे. तस आतमध्ये एक खिडकी आहे त्याच्या आतमध्ये जाऊन दर्शन घ्यायचं कानिपनाथांचं. तेव्हा पाहू शकता तुम्ही. तर गाईज आपलं दर्शन झालेलं आहे. आता आपण डायरेक्ट भेटू एकविरा. एकविरेला मेन आता आपली जागा मेन एकविरा. आणि पाहू शकता तुम्ही या मोहित बाई चप्पल विसरून आला बाई. त्याच्या चप्पलसाठी आपल्याला रिटर्न जायला लागलं तेवढ्या आतमध्ये. रिवर्स गेट टाकायला लागला आपल्याला. आमचे यश लागलेली आहे जो वगैरे झोपलेले आहे. भक्ती नाही महिला म्हणत पटकन उतर द्या.
तर गाईच फायनली रूम घेतलेला आहे. बिंदास घ्या हाय काय रूम दाखवतो तुम्हाला आता. ते जायचं ना कमेंट येऊ दे सामान. हे जरा सामान घेऊन ये जा. नाही तर आता आम्ही दिलेलं आहे रूम साफ करायला. दोन घेतले. बंधू आयडी लगे हा बघा भाई स्विमिंग पूल बघून घ्या. जेवत नाही आम्ही. हॅलो गाईज, संध्याकाळचा 3 वाजले. हे 3चा नाश्ता. संध्याकाळचं का दुपारचं? संध्याकाळचं 12 वाजून गेलो म्हणजे 3 वाजून. हॅलो गाईज, आम्ही आता मॅगी खात आहे. नाश्ता आमचा विघ्नेश चौधरीने बनवलेली मॅगी आहे ही. सुंदर अशी. बाबू कशी लागते? मस्त एकदम. काहीच आपली झालेली आहे तयारी. आता आपण चालू मंदिरात. बघू शकता आपला लोक समीर म्हात्रे. केस बारीक केलं मगून जाऊ दे. आता रास पोरी पटवले असते काय? एक विरमावली झाली कोल्यांची सावली. आम कोलीवारांच्या हाताला धावत आईली. एक विरमावली तुझ्यामुळे तिथ सोन्याचा उंगवला. एक विरमावली तुझ्यामुळे तिथ सोन्याचा उंगवला. आई तुझा डोंगर, आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. 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 तुला सांगतय गो एक वीरा, तुझा भगत आहे मी हरा. तुला सांगतय गो एक वीरा, तुझा भगत आहे मी हरा. तुम्ही भल्या पहाट उठून तिची मनोभावे पूजा करा. तुम्ही भल्या तर 5 ते 10 मिनिटांना आम्हाला दर्शन भेटला इथे एकविरेला. गर्दीच नाही, काय लाईनी नाही. पब्लिक आहे पण लाईनीला कोणी नाही. तर गाईच झालं एकविरेशी आपलं दर्शन बी लगेच 5 मिनिटांनी आपलं हे दर्शन झालं बी. आज गर्दी काहीच नव्हती तिकडे. गर्दी पब्लिक आहे पण मंदिरात गर्दी नाही. हा पब्लिक आहे पण म्हणते बिलकुल बी गर्दी नाही. कुठल्या तर नवरात्री आले ना त्याच्यामुळे सगळे मंदिर घेतले. रंगवाला सगळे ते दुकान रंगवाला घेतले. काही 5 मंदिरात गेलो आम्ही एकूण मिळून. 5 मंदिरात आम्हाला पहिलं दर्शन भेटलं. एक पण मंदिर असं नाही का आम्हाला दर्शन लेट भेटलं. 5 मंदिरात पहिलं दर्शन भेटलं. चला आता जातो आम्ही रूमवर गेलो. स्विमिंग पूल फुल मजा. भेटू आता डायरेक्ट रूमवर तुम्हाला. तर हॅलो गाईज, पाहुणे आपले काय करत आहेत विचारा भाऊला. कोण बेल उठा सकलित. माणूस पूर्ण जा. गाईज पाहू शकता तुम्ही आपली मंडळी लागली जेवायला बसलेली आहे. लाचचं प्रेमाचं 4 घास खात लावलं. तेव्हा मिलिंद रायकर एक सांगून 2 ताट जेवलेलं आहे. कसं वाटतं मिलिंद? कसं होतं जेवण? एक नंबर. बाबू कसं होतं जेवण? पण बाबू जेवला नाही. पण जेवला नाही. जेवण अख्खा तसाच तसा टाकलेला आहे रिटर्न. बघितलं समजलं का? गाय ताट कोणाचा होता तो? समीरचा टाट होता ह्यो.
आणि एकदा बाबूला उसरले, आता विघ्नेशला उसकायचं आहे आम्हाला. बाई 8 वाजले सगळे किती 1 2 3 4 5 जण उठल्यावर आता 4 जण मी घाबरवायचं आहे. 3 जण राहिलेत आता फक्त उठायचे. आता त्यांना घाबरतो आम्ही. प्लॅनिंग झालेली आहे. थांब इकडे हे बघ, या साईडला उभा राहा. हे बघ, असं उभा राहा तुमच्या असं, आणि लक्ष देते कोण. थोडं असंच बघत राहा. एकतरी उठला ना का अलगद असं चालत नाही, दरवाजाच्या इकडे चालत नाही. आतून तर कुठं रे उभा. स्टार्ट करू आपण. पहिला लाईट बंद कर ती. बाई मीठ टाकायला नाही घातले टोपणात. तर काहीच तुम्ही पाहू शकता मिलिंद रायकर. जय हनुमान ज्ञान प्रद सागर. पहिला घाबरली आता रंगत लावली. एक बार वो रंगवलेला आहे. बहीण एक वारूला रंगवलेलं आहे. बस आता समीर आता समीर फुटफुट काढणं काहीच. एकाला रंगवलेलं आहे. आता समीरची बारी. आता समीर यो चकवा उठला यो. जागाच ये ना 2 वारू. चल बाहेर चल. त्या रूम मध्ये चल. त्या रूम मध्ये चल. आता लाईट नाही चालूच राहते. लाईट लाव ना. लाईट लाव. कॅमेरा दिसला पाहिजे कोण. लाईट लाव ना. लाईट लाव ती. सगळं उठलेलं. फक्त एक दिसत तुम्हाला. लाईट करते समीर. थांब लाईट. कोणी टाकणार. येते बा. हॅलो उठल्या
सकाळ सकाळी आयटमचा कॉल आला. सकाळ सकाळी पहिला आयटमचा कॉल आले. त्याला सांग दर्शन उठवा डायरेक्ट उभा करा ना. डायरेक्ट उभा करा. बाबू पकडते चेक्या त्याला. डायरेक्ट उभा कर त्याला. त्याला सांग अंगुल. याला काय झालं? अरे काय झालं रे? कोण मेला की कोण काय केला? हासरा पटली काय बाईला? झाला काय त्याचा बोल बाई. अरे काय बोला त्याचा बोल. तर गाईच चला चाललो आता आम्ही घरी. चला काय तर आता निघतो आम्ही घरी. किती वाजले? 3 वाजून 49 मिनिटे झालेले आहे. 4 वाजलं. आलेलो आहेत आता. एकदा ह्या सगळं बघितलं ना. काय नाही नव्हे. काय नाही चला भाऊ. चला गाईच निघूया आता आपण आता घरच्या घरी. घरच्या रस्त्याला आता निघतो आम्ही. आम्ही एक मिनिट निघालेलो आणि हा व्ह्यू बघा. हा फक्त हा व्ह्यू बघा. मोबाईल गाईच फुल धुका आहे. बघू शकता तुम्ही. फुल धुका. भाई हा व्ह्यू बघा एकदा. व्ह्यू एक नंबर व्ह्यू आहे. दाखव व्ह्यू. हा बघा बाहेर गेला. बाबूला पकडून ठेव. व्ह्यू बघू शकतो. व्ह्यू बघासाठी बाहेर चाललेला आहे. चिपली वाजव, चिपली वाजव. तर काहीच फायनली पोचलो आपण घरा. भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि आपला ब्लॉग पहिला फर्स्ट ब्लॉग होता पण थोडा 19-20 झालेला आहे. आणि हां ब्लॉग बघल्यावर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला.